अकोल्यातील प्राचीन 321 वर्ष पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी निमित्त पूजा, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। लासलगाव येथील सरस्वती विद्यामंदिरात शाळेत 750 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा संपन्न। वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी ठरले आकर्षणाचे केंद्र। कणकवली तालुक्यातील कासाडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रिंगण सोहळा साजरा। आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित रिंगण सोहळ्यात 100 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी। देवळातील राजापूर येथील गणाधीश इंटरनॅशनल स्कूलमध्ये रिंगण सोहळा संपन्न। शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी असा मजकूर असणारे फलक हातात घेत विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढली। बीड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्त रिंगण सोहळा साजरा। अनेक शाळांमध्ये पालखी आणि दिंडीचं नियोजन। करमाळा तालुक्यातील वीट येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दिंडी उत्साहात संपन्न। पारंपरिक गोल रिंगण विद्यार्थ्यांच्या दिंडीची सांगता। सिंधुदुर्गाच्या मालवणमध्ये आषाढी निमित्त शाळांमध्ये दिंडी, पारंपरिक वेशभूषा आणि विठुरायाच्या गजरात दिंडी संपन्न। डोंबिवली येथे रेल्वे स्थानकावर आषाढी वारीचा पारंपरिक गजर। प्लॅटफॉर्म 1 वर विठुरायाची मूर्ती स्थापित करून दिवसभर हरिनाम कीर्तन। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची खास उपस्थिती। रत्नागिरी जिल्ह्यात देवरुखमध्ये पाण्यात विठुरायाची रांगोळी साकारली। रांगोळी कलाकार विलास रहाटे यांकडून विठ्ठलाची रांगोळी। भंडारातील गणेशपूरच्या चित्रा वैद्यने तुळशीच्या पानावर साकारली विठ्ठलाची रांगोळी। अनोखी रांगोळी विठ्ठल भक्तांसाठी आकर्षण। नागपुरातील गुरुदेव नगर परिसरात आषाढी एकादशी निमित्त जमला भक्तांचा मेळा। टाळ मृदुंगाचा गजर करत काढली वारी। वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन।